मौजे भादरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील प्राचीन विठ्ठल रुक्माईचे मंदिर यांच्या संरक्षण भिंत व प्रवेशद्वाराचे बांधकामाचे झाले उद्घाटन। या समयीचे हे प्रसंग। पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्माई मंदिराच्या आवाराचं आणि प्रवेशद्वाराचं या ठिकाणी सेंटरिंगच्या कामाला शुभारंभ होत आहे। आपल्या गावचं भूषण लोकनेते माजी आमदार गुरुनाथरावजी कुर्डे साहेब यांच्या शुभ हस्ते आज पूजा करण्यात आली। शुभारंभाचा मुहूर्त बघून आम्ही सगळे तिथं हजर आहोत। आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक शंकरराव खरात, बालाजी तोटावाड, गणेशरावजी सावरकर, देवरावजी कदम, गंपू पाटील पेटकर, बळीरामजी पेटकर आदी सगळी मंडळी आणि आपल्या मंदिराचे पुजारी व्यंकट महाराज अय्यर या सगळ्यांची इथं प्रमुख उपस्थित लागली। लिंबाजीरावजी कुपलवाड गुरुजी यांचंही सहकार्य आपल्या या ठिकाणी लागत आहे आणि या ठिकाणी ह्या बांधकामाचा शुभारंभ आपण करत आहोत। आता एकदा शुभारंभ केला की आपल्याला हे रुकू द्यायचं नाही, म्हणून गावकऱ्यांच्यासाठी मी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो की सगळ्यांनी हस्ते परहस्ते जेवढं घडल तेवढं निधी विकासासाठी आपण मंदिराला सहकार्य करावं, अशा प्रकारची विनंती मी करतो। आणि आपल्या इथून शासनाचा निधी आणण्यासाठी माननीय गुरुनाथरावजी कुर्डे साहेबही प्रयत्नशील आहेत, आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। आपल्या सगळ्याच्या कार्याला कष्टाला यश मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी गुरुनाथरावजी कुर्डे आज पंढरपूरला जाणार आहेत। हे एक योगायोग असा आलेला आहे आज की आपल्या बहादरपूरच्या ह्या विठ्ठल मंदिराचे कीर्तनकार नाद ब्रह्म रायवाडीकर महाराज, सदानंद रायवाडीकर महाराज यांनी पंढरपूर अशी उपमा दिली आपल्या मंदिराला। कारण ही मूर्ती आणि पंढरपूरची मूर्ती हुबेहूब साधू लागले असं ते म्हणाले होते कीर्तनकार इथे आले त्यावेळेस। म्हणून गुरुनाथरावजी कुर्डे यांनी आज पंढरपूर बहादरपुराच्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं, शुभारंभ केला आणि इथून ते मुख्य पंढरपूरला रवाना होणार आहेत। त्यांना आपण सगळेजण शुभेच्छा देऊयात आणि त्यांचं मनोरथ जे आहे पूर्ण होवो आणि याच्या पुढेही त्यांना भरभरीत आयुष्य मिळो अशा प्रकारचे आपल्या सर्वांच्या वतीनं मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो। सगळ्यांचे आभार, धन्यवाद। हे होते या ठिकाणी ऐतिहासिक जे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं भादरपुरा येथील राम अय्यर हे ट्रस्टी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि अगदी या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर प्रति पंढरपूर असल्याची सुद्धा अनेक महंतांनी याला उपमा दिलेली आहे। म्हणून हे पुरातन काळातील हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे। अनेकांनी यांना या ठिकाणी सहकार्य करीत आदरणीय भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेब असतील, गावचे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांनी या ठिकाणी त्यांना सहकार्य केलेली आहेत अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। धन्यवाद अय्यर साहेब, आपल्या कार्याला खूप खूप मंगलमय सदिच्छा, आपले कार्य सफल हो अशी सदिच्छा व्यक्त करतो। नमस्कार।